घनदाट जंगल. बघ आतमध्ये पाणी वाहत आहे, किती मस्त आहे. जरा शूट करा. वाईल्ड लाईफ, एवढं साध्या वाईल्ड लाईफ नाही. टेक्स्चर बघ कसं. टेक्स्चर आणि त्याच्यावरती ग्रीन आलं, वेलवेट, ग्रीन वेलवेट, शेवाळ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आलोय सकाळी सकाळी स्टुडिओला. आता वाजलेत 9:18. इकडे आहेत माझ्या पेंटिंग्स. हे जे लाईव्ह पेंटिंग केलं होतं ते टेप काढल्यानंतर बघूया कसं दिसतंय. तर ह्या चित्राची फिनिशिंग करण्यासाठी हा ब्लॅक कलर घेतला होता, ॲक्रिलिक. तो आता थोडासा उरला आहे, त्याचा काय वापर करावं यासाठी व्हाईट पेपर होता, तर याच्यावर आता तो वापरणार आहे. डायरेक्टली कलर वापरतोय, याच्यावर पाणी जास्त घेतोय. बरोबर येईल का चुकीचं येईल काहीही विचार न घेता फक्त त्या कलेचा आस्वाद घेणं काय आहे, याचा अनुभव काय, कलेचा अनुभव काय, तो आपण घेतोय इथे. तो अनुभवण्याचा प्रयत्न करतोय. चित्रकला अनुभवत असताना ते बरोबर येईल चुकीचं येईल, म्हणजे लहान मूल एकदम लहान मूल जे असतं ते कसं चित्र काढतं, म्हणजे एकदम त्याच्यामध्ये हरवून जाऊन आणि ते बरोबर येते का चुकीचं येते त्याचं त्याला काही घेणं देणं नसतं. तशा पद्धतीने चित्र काढणं ही खरी चित्रकला असते. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण त्या आकारांमध्ये गुंतत जातो. वेगवेगळे आकार आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा ते आपल्याला वाटतं का हेच सत्य आहे आणि हे असंच दिसलं पाहिजे आणि हे आकार म्हणजेच खरे आकार आहेत आणि जे निराकार आहे ते आकार आपल्याला बघावेसे वाटत नाही. अशा पद्धतीने काहीतरी आपली अवस्था होत जाते. ह्या जीवनामध्ये आकार असलेलं असं काहीच नाही आहे. खूप जर डीप आपण बघितलं तसं काही नाही, सगळंच निराकार आहे, कारण की सगळंच बदलतं आहे. बुद्धांनी सांगितलं बदल हा कायम आहे. बदल हा नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये, सजीव निर्जीव गोष्टीमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये हा होतच असतो. त्यामुळे बदल हा कायम आहे. बदल हा नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये होत असतो. त्याप्रमाणे हे चित्र आता मी काढतोय. हे कसं बनतंय पुढे ते आपण बघूया. तर इकडे लाल रंग तर घेतलाय. कुठल्याही नियमांच्या बंधनाशिवाय पेंटिंग करणं हे जास्त अवघड असतं. नियम आले की ते जास्त सोपं होतं असं मला वाटतंय. नियमांची बंधनं नाही आहेत तर ते पेंटिंग करणं अवघड आहे, कारण की आपण सगळं केलेलं असतं, रिअलिस्टिक आणि सगळं पेंटिंग्स करून झालेले आहेत समजा. तर आता आकारापासून निराकारकडे जाणं ते जास्त अवघड आहे. तरी पण हे आकारामध्येच येते. पण हे निराकार कसं आहे पेंटिंग दाखवायला पण आकारामध्ये दाखवतंय आणि कसं निराकार आहे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन. पेपरवर ॲक्रेलिक्स वापरतोय मी, एक वेगळा फील आहे. पहिल्यांदाच पेपरवर ॲक्रेलिक वापरतोय. तर हे अशा पद्धतीने चित्र बनलंय आणि हे एका बुद्धिस्ट मॉन्क भंतेजींचं चित्र मी बनवलंय. तर कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही कळवा कमेंटमध्ये. फक्त एक ब्लॅक रंग उरला होता तर त्याच्यावरून चित्र करावं काहीतरी असं वाटलं आणि आणखीन कलर्स मी ॲड केले आणि त्याच्यापासून हे चित्र बनलं आहे. थोडा रेफरन्सचा वापर केला आहे मी, अगदीच न बघता केलेलं नाही आहे. रेफरन्सचा वापर करूनच केलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला कळवा कमेंटमध्ये. खूपच प्राणी पक्षी आलेत, आम्ही चाललो घरी. दोन्ही साईडनी आता कसं जायचं पुढे ती सगळ्यांना बोलवते, या तुम्ही, रस्ता विसराल नाही तर. डेंजर आहे ना. लोक मस्त शेतात पण काम करतात.
शेतावर घर आहेत लोकांनी मस्त. हे लय भारी आहे बारीकसा. मागून परत आले मोठी गँग. चल यांच्या पुढे चल आता साईडनी. हे आमच्या अंगावर आले कॅमेरा बघून. सुटलो बाबा. कसं ते कॅमेऱ्यात नाही ना रेकॉर्ड करता आला. कॅमेरा बंद केला. ते अंगावर आले तसे. आणि ते दोन्ही साईडला कॅनेल उड्या मारायला लागले असते कॅनेल. लोकांना वाटेल काय उगाच बोलतं. पण खरंच आले होते का नाही तू सांग. ते एवढे घाबरले होते की मला पकडून ठेवली जाय. तुम्ही पळत सुटले असते. ते आले असते मागे आमची काय आज खाईत नव्हती. एवढी गँग आहे त्यांची. किती प्राणी आहेत ते. शिंग बघितली का शिंग. यामध्ये आपलं रिफ्लेक्शन आपलंच स्वतःचंच रिफ्लेक्शन दिसतं आणि खूप सारे कलर्स वेगवेगळे दिसतात. ते रिफ्लेक्ट होतात आणि जसं लाईट याच्यावर पडेल त्याप्रमाणे ते रिफ्लेक्शन देतं आपल्याला. ती एक युनिक गोष्ट, युनिक बाब या चित्रामध्ये आहे. युनिक टेक्स्चर आहे, युनिक कलर्स आहे, एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये. स्वार्थी विचार नाही आहे याच्यामध्ये. हे चित्र पण तसंच आहे. जसं होत गेलं तसं करत गेलो आणि जसं होते तसं होऊ दिले. त्यामध्ये काही असा विचार केलेला नाही आहे वेगळा विचार म्हणजे स्वार्थी विचार का बाबा याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळेल, काहीतरी भेटेल असे विषय घेऊन काम केलेलं नाही आहे. जे होतंय ते होऊ दिलंय. त्याच्यावर लाईट पडला की ती मस्त रिफ्लेक्ट होतं. जसं लाईट पडेल त्याच्यावर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वतःचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये दिसतं. तर आपल्याला नेहमी आठवण येत राहील. आपलं रिफ्लेक्शन दिसलं की आपल्याला आठवण येत राहील की अरे हा विचार, हे पेंटिंग आपल्याला काय सांगते, काय विचार सांगते, त्याची आठवण येत राहील. तर आता हे ऑफिशियली कंप्लीट झालेत. आणि जर कोणाला आवडत असतील, कोणाला आवडले असतील, तुम्ही तुमच्या घरामध्ये जर या पेंटिंग्सला इमॅजिन करू शकाल तर ते आपण घेऊ शकता. मला मेसेज करा. दोन्ही पेंटिंग 2x2 फुटाचे आहेत, 2x2 फीटचे आहेत. तर बघा, आपल्याला जर आवडलं तर आपण घेऊ शकता. विचार आवडला तर घेऊ शकता, कारण की विचार जास्त महत्त्वाचा आहे. यामध्ये विचार सांगितला आहे सॅक्रिफाईसचा. जे सॅक्रिफाईस त्या स्नेल्सने केलं आहे, म्हणजे त्या गोगल गाईंनी केलेलं आहे, ते सॅक्रिफाईस या पेंटिंगमध्ये सांगितलेलं आहे. आणि या पेंटिंगमध्ये त्या बाउलमध्ये काहीही नसताना म्हणजे रिकामी बाउल असताना, रिकामं भांडं असताना सुद्धा आपण समतेमध्ये राहू शकतो का, तर तो विचार ह्या पेंटिंगमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यावरती आपण काय एक्सपेरिमेंट करू शकतो का. जसं इथे स्नेल्स, सुरुवातीला विचार स्नेल्सचा होता. मग त्या प्रोसेसमधून जसं गेलो तसं ते पेंटिंग बदलत गेलं. त्याला वेगवेगळे टेक्स्चर ॲड झाले, वेगवेगळे कलर्स ॲड झाले. आणि मग त्याच्यानुसार ते तिथे आपण वेगवेगळे डायमंड्स म्हणा, त्याचा वेगवेगळ्या कलर्सचा डायमंडचा तिथे वापर केलेला आहे. आणि इथे आरशांचा वापर केलेला आहे. तर ते आरसे युनिकनेस त्याला देतात त्या पेंटिंगला, असं मला वाटतं आहे. बघा, तुमचे काय विचार आहेत कळवा. तुम्हाला कसं वाटतं आहे, आवडतं आहे का नाही आवडत ते तुम्ही सांगू शकता, कळवू शकता. अशा पद्धतीचे प्रयोग मला वाटतं आहे म्हणजे शक्यतो कोणी केलेलं नाही आहे. म्हणजे आरसे वगैरे लावणे, असे डायमंड्स लावणे कॅनव्हासवर. कारण की माझ्याच पाहण्यात नाही आहे. कोणी असेलही मला नाही माहिती, करत असतील असे प्रयोग. मला जे सुचलं ते मी करत गेलो आहे. आणि बघूया अजून येणाऱ्या काळामध्ये जे पेंटिंग्स मी करणार आहे त्याच्यामध्ये आणखीन काय काय प्रयोग मला करता येतात ते प्रयोग मी करत जाणार आहे. काका कुठले म्हणजे त्यांना ब्लॉगिंगमध्ये इन केला असता. पण त्यांना आवडेल का नाही काय माहिती. आपल्याला तेवढी अजून प्रॅक्टिस नाही झाली. ब्लॉगिंगची आपण एवढे फ्रेंडली नाही झालो. जाऊ दे, असू दे. आजच्या पुरता बस झाला. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.